ओम नमः शिवाय. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरितालिकेचं व्रत केलं जातं आणि या व्रताची देवता साक्षात भगवान शिवशंकर आणि माता पार्वती आहेत. त्यामुळं हरतालिकेचं व्रत सर्वात श्रेष्ठ मानलं जातं, कारण पार्वती मातेने हे व्रत केलं होतं की महादेव त्यांना पती म्हणून मिळावे यासाठी. माता पार्वतीची कठोर तपश्चर्या बघून भगवान शिवशंकर हे प्रसन्न झाले होते आणि तिथून पुढं मग ही हरतालिकेची पूजा करायला चालू झाली. ज्या सुवासिनी स्त्रिया आहेत त्या आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पूजा करतात, तर कुमारिका ज्या आहेत त्या आपल्याला चांगला पती मिळावा यासाठी ही हरतालिकेची पूजा करतात. तर पूजेला बसतानाच अगोदर आपण जर सगळं साहित्य शेजारी घेऊन बसलो ना, तर आपल्याला ते सारखं सारखं उठावं लागत नाही आणि पूजेची आपली एकाग्रता वाढते. त्यामुळं मग सगळं साहित्य आपण एकत्रच घेऊन बसायचं. आपल्याला पहिल्यांदा शिवलिंग बनवायचा असतो आणि तो वाळूचाच बनवावा. घरात जर असेल तुमचा तर तोही चालतो, पण माता पार्वतीने हा शिवलिंग हा वाळूचा बनवलेला होता वनात गेल्यानंतर ना, त्यामुळं मग आपण पण हा वाळूचाच बनवावा. जर शक्य नसेल तर मग तुम्ही आपला घरातला शिवलिंग ठेवला तरी चालतो. यासाठी आपल्याला पत्री घ्यायची आहे. पत्री म्हणजे काय तर पाणी किती लागणार आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेलच. आणि 5 फळे घ्यायचे आहेत. त्यामध्ये सीताफळ असो, केळी, सफरचंद, डाळिंब जे असेल ते तुम्हाला भेटेल, अवेलेबल होईल ते घ्यायचं आहे. आणि विड्याची पानं आणि गणपती आपल्याला ठेवायचं आहे तिथं. आणि माता पार्वतीची ओटी भरायची आहे, त्यामुळं मग ओटीचं सामान वगैरे घ्यायचं. ते सगळं वाळू घ्यायची. वाळूचं आपल्याला शिवलिंग बनवायचं आहे. सगळं साहित्य हे आपल्या जवळच असावं, नाहीतर आपल्याला सारखं सारखं उठावं लागणार नाही. सर्वात प्रथम जिथं आपण ही पूजा मांडणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची आणि त्याच्यावरती पाट ठेवायचा नंतर ना, आणि त्या पाटावरती नवं कोरं कोणतंही कापड जरी असलं तुमच्याकडे तर ते ठेवायचं. पिसाचं वगैरे असेल तर ते पण चालतं, पण नवीन असावं ते. नंतर ना मग वाळून आपण शिवलिंग बनवायचा. त्याच्या शेजारीच आपण पार्वती आणि तिची सखी ठेवणार आहोत आणि थोडंसं तांदूळ घेऊन त्याच्यावरती आपण गणपती ठेवणार आहोत. गणपती आपल्या देव्हाऱ्यातला असला तरी चालतो, नाहीतर जर नसेल तुमच्या देव्हाऱ्यात तर तुम्ही सुपारी जरी ठेवली तरी गणपती म्हणून चालतो. मग नंतर ना आपल्याला कोणकोणती सामग्री लागणार आहे ते आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा आपल्याला 5 फळं लागणार आहेत. त्याच्यामध्ये कोणतीही फळं जी तुम्हाला अवेलेबल होतील ती कोणतीही 5 फळं घ्या. केळी, सफरचंद, डाळिंब, सीताफळ आणि मोसंबी, संत्री जे काय अवेलेबल होईल ते घ्या. नंतर ना मग कापूर घ्यायचा आणि आपल्याला पार्वतीची ओटी भरायची आहे, त्यामुळं सगळं ओटीचं सामान, पीस आणि त्याच्यावर बांगड्या वगैरे तुमच्याकडे जे असेल ते, नीलपेंट, मेहंदीचा कोन ते ठेवू शकता. नंतर ना खडीसाखर ठेवायची आपल्याला. नंतर ना पंचपाळामध्ये हळदी, कुंकू, साखर याचा समावेश असावा. माचेस, तांदूळ आणि विडा एक घ्यायचा आहे. त्याच्यावरती कोणत्याही 5 वस्तू ठेवायच्या. माझ्याकडे 4च होत्या, त्या ठेवल्यात मी. पांढरं फूल आपल्याला शिवलिंगावर वाहण्यासाठी पांढरं फूल लागणार आहे आणि लाल फूल हे आपल्याला गणपती बाप्पासाठी लागणार आहे, त्यांना ते आवडतं म्हणून आपण ते घ्यायचं. आणि नंतर मी भस्म घेतलेला होता आणि अगरबत्ती. भस्म हा आपल्याला शिवलिंगासाठीच लागणार होता. आणि हे आहेत पत्री म्हणजे काय तर पाने, हे आपल्याला लागणार आहेत. तर किती लागणार, काय लागणार ते पुढं बघू आपण जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा. रंग न लावता बनवलेली वस्त्रमाळ ही शिवलिंगावरती ठेवायची आणि 2 असतात त्या रंग लावलेले असतात, ते आपल्याला पार्वती आणि तिच्या सखीसाठी ठेवायचे आहे. नंतर ना आपण शेजारी कलश ठेवायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती 5 पाने ठेवायची आणि त्याच्यावरती नारळ ठेवायचं. हे तुम्ही असेल तर करू शकता, नसेल तर नाही केलं तरी चालतं, हे ऑप्शनला आहे. नंतर ना आपल्या शिवलिंगावरती पांढरं फूल आणि आपल्या गणपती बाप्पासाठी लाल कलरचं फूल ठेवायचं. आणि जर तुमच्याकडे दुसरी फुलं असतील तर ते तुम्ही सखी आणि पार्वतीसाठी ठेवू शकता. ही आहे आपली 16 पानाची पत्री. तुमच्याकडे जेवढे अवेलेबल होऊ शकतात तेवढी ठेवू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये चिकू आणि आघाडा आणि हराळी याचाच तर समावेश असावा याच्यामध्ये. तर 16 पानाची कोणतीही तुम्ही ठेवू शकता. सीताफळ, रामफळ, चिकू, पेरू. नंतर ना आपल्याला 5 फळं ठेवायची आहेत, कोणतीही तुम्ही ठेवा ते. पण नंतर ना एक पानाचा विडा ठेवायचा, त्याच्यावरती खारीक, सुपारी, खोबरं, तांदूळ वगैरे ठेवा, जे असेल ते. जायफळ वगैरे असेल तर ठेवू शकता तुम्ही. नंतर ना आपल्याला सगळ्यांना ही फुलं वाहायची आहेत. आणि
मी अशी काहीशी ही पूजा मांडून घेतली होती. अगोदर मी पूजा सगळी मांडून घेतली आणि नंतर ना मग करायला चालू केली पूजा. आणि ते झाल्यानंतर ना मग सगळ्यात अगोदर आपण पाणी वाहून घ्यायचं सगळ्याला, म्हणजे थोडं थोडं पाणी हे करायचं. आणि नंतर ना मग सगळ्याला भस्म लावून घ्यायचा. शिवलिंगाला तर सुरुवातीला भस्म लावायचा. शिवलिंगाला आपल्याला म्हणजे महादेवाला जास्त आवडतं भस्म. आणि तो लावून घ्यायचा सगळ्यांना, हळदी कुंकू वगैरे वाहून घ्यायचं सगळ्यांना. ते झालं की नंतर ना मग तांदूळ घ्यायचे. तांदूळ व्हायचं आधी सगळ्यांना. नंतर ना देवाला आपल्याला दिवा लावून घ्यायचा. आणि दिवा लावून झाला की नंतर ना अगरबत्ती वगैरे लावून घ्यायची. आणि माता पार्वतीसाठी आपल्याला ओटी भरायची होती तिची, त्यामुळं मग पीस आणि 5 कोणत्याही वस्तू घ्यायच्या. त्याच्यावरती माझ्याकडे बांगड्याच होत्या म्हणून मी बांगड्या ठेवल्या. तुम्ही नेल पेंट, मेहंदीचा कोन वगैरे ठेवू शकता. आणि थोडंसं तांदूळ ठेवायचं त्याच्यावरती. अशा प्रकारे तिची ओटी भरून घ्यायची. आणि नंतर ना अगरबत्ती वगैरे लावायचं. छान असं सुगंध सुटतो लगेच तिथं. रांगोळी वगैरे काढलेली होती मी छान. आणि अशी झाली माझी शेवटची पूजा. आणि नैवेद्य म्हणून मी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवलेला होता. तुम्ही दुसरा कोणताही नैवेद्य दाखवू शकता, पण गुळ खोबऱ्याचा दाखवतात मोस्टली. आणि अशी होती माझी पूजेचा शेवटचा लूक. आणि तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.